डीसी न्यूज मराठी, मी आहे आपल्या संगतीत दिव्या। दहीहंडी उत्सवापूर्वी महाराष्ट्र सरकारनं गोविंदासाठी मोठा निर्णय घेतला। राज्यातील सुमारे 1,60,000 गोविंदांना विमा सुरक्षा देण्यात येणार असं सरकारचं आव्हान आहे। अपघातांच्या परिस्थितीत गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा योजनेचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार। सरकारच्या या निर्णयामुळे दहीहंडी उत्सवातील सहभागी गोविंदांना आर्थिक सुरक्षा मिळणार। गोविंदांची अपघात मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार। दोन्ही हातपाय किंवा दोन्ही डोळ्यांना नुकसान झाल्यास 10 लाख रुपये मिळतील। एक हात, एक पाय किंवा एक डोळ्याला नुकसान झाल्यास 5 लाख रुपयाची मदत मिळणार असं सरकारचं म्हणणं आहे। कायमस्वरूपी पूर्ण अपघात व्यक्तीला 10 लाख रुपयांपर्यंत मदत मिळेल। कायमस्वरूपी अंततः अपंगांसाठी विमा पॉलिसीतील नियमानुसार भरपाई दिली जाणार। दहीहंडीच्या वेळी अपघात झाल्यास रुग्णालयात उपचारासाठी आर्थिक मदत मिळेल। यासाठी प्रत्यक्ष उपचार खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार। या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदांची नोंदणी करणे आवश्यक असणार। महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन कडून स्थापित आणि प्रशिक्षित गोविंदांना हा योजनेचा लाभ मिळेल। याशिवाय योजनेसाठी लागू असलेल्या पात्रता आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल। ही विमा योजना केवळ दहीहंडीच्या वेळी मानवी मनोरा तयार करताना झालेल्या अपघातांसाठी लागू असेल, तर कोणत्याही कारणामुळे झालेल्या दुखापतीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तसेच न्यायालयाने निश्चित केलेल्या किमान वयोमर्यादेत पालन करणे आवश्यक असेल। या योजनेचे संपूर्ण खर्च राज्य क्रीडा विकास निधीतून केला जाणार। सरकार प्रति गोविंदा 75 रुपये किंवा त्यापेक्षा प्रीमियम असलेल्या विमा कंपनीची निवड करण्यात आली। गेल्या वर्षीही राज्य सरकारनं दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी विमा संरक्षण जाहीर केलं होतं। यंदा ही संख्या वाढून 1,60,000 गोविंदांना संरक्षण देण्याची करण्यात आली। अपघात परिस्थितीत उपचार आणि आर्थिक मदतीचा आधार मिळावा हा सरकारचा उद्देश आहे। दहीहंडीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्णयामुळे गोविंदा पथकांना मोठा दिलासा झाला आहे। आता या विमा योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया कशी होते याकडे सर्वांचे लक्ष। पाहत राहा डीसी न्यूज मराठी, थांबूया इथेच।